हमारी गायकी का घराना, सॉरी हमारे घराने की गायकी चुराई. परत ठीक आहे करत गायकी का घराना म्हणलं. कट करतो तर हा. तर हा, माझं जे इंस्टाग्राम बायो आहे हा, तिथं असं लिहिलेलं आहे की निर्गुणाची कसली आली आहे चोरी. हम्म, तर ते ऍक्च्युली कट्यार काळजात घुसली या चित्रपटातला डायलॉग आहे, जो की कविराजाच्या तोंडी आहे. पुष्कर श्रोत्रीने त्याचा रोल केलाय. तर त्यात सचिन पिळगावकर सोबत भावेवरती आरोप लावतो की तुमने मेरे घराणे की गायकी चुराई आहे. आणि त्यावेळेस पुष्कर श्रोत्री त्याला सांगत असतो की गाणं ही अशी गोष्ट आहे जी की निर्गुण आहे. हम्म, निर्गुण म्हणजे काय, ज्या गोष्टीला आपल्याला प्रत्यक्ष रूपामध्ये पाहता येत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही, वगैरे वगैरे, ज्या काय अशा आपण गोष्टी म्हणतो. हम्म. तर तशा गोष्टींची कशाची आली आहे चोरी, म्हणजे त्या गोष्टींवरती कशाचा अधिकार नसतो. म्हणजे ही आजकालची जी डिबेट चालू आहे, म्हणजे त्यावरून मी यावरती येतो की आपण एक कुठली तरी साऊथची मूवी बघतो किंवा मग बॉलिवूडची पाहतो आणि असं आपल्याला वाटतं की अरे बाई ह्यांनी तर अख्खच्या अख्खं त्याच्यावरून उचललेलं आहे. हम्म. तर मला असं म्हणायचंय की मुळात एखादी गोष्ट अशी काहीतरी तुमच्यातूनच उद्भवली आहे असं काहीतरी अशक्यच असते. तुम्ही काहीतरी वाचता, तुम्ही काहीतरी पाहता, तुम्हाला त्यातलं काहीतरी आवडतं आणि ते तुम्हाला इन्स्पिरेशन मिळतं आणि तुम्ही त्यातून काहीतरी बनवायला जाता. आता मी या वाक्यामध्ये याचं सपोर्ट करत नाहीये की जे लोकांनी अख्खेचे अख्खे गाणे एक्झॅक्टली कॉपी करून केलेत किंवा अख्खेचे अख्खे पिक्चरच उचलले की डायलॉग सीन टू सीन कॉपी करणं, सेम टू सेम. हा. तर म्हणजे मला तर त्याच्याबद्दल काही मत पण नाही ऍक्च्युली. ज्यांचं त्यांचं ज्याची त्याची इच्छा आणि त्यांनी त्याच्या नुसार त्याला आवडलेला पिक्चरचा त्याने एक्झॅक्ट कॉपी बनवला आणि त्यांनी त्याचं प्रदर्शन वाटलं असेल काहीतरी करावं आपल्या ऍक्टर्स. आणि कधी कधी आपल्या ऍक्टर्सनी पण ती चांगलंच बनलेलं असू शकते. हा. तर पण त्याच्यामध्ये हे मला असं वाटतंय की ज्यावेळेस आपण म्हणतो ना की इन्स्पिरेशन आलंय मला एका गोष्टीकडून. आता म्हणजे माझा मित्र आहे, तर त्याच्या शॉर्ट फिल्म पाहिल्यानंतर एकाने म्हणलं होतं की तुझ्यावरती डेव्हिड लिंचचा इन्फ्लुएन्स आहे असं वाटतं. तर इन्फ्लुएन्स असणं दॅट इज डिफरंट. आणि इन्फ्लुएन्स घेऊन आपण इन्स्पिरेशन घेऊन काहीतरी स्वतःचं बनवणं हे म्हणजे वेगळी गोष्ट आहे. तर तो जो एक डिलेमा चालत राहते की व्हॉट इज रिअल ओरिजिनॅलिटी काय आहे, मग तुमच्याकडे ओरिजिनल काय आहे. तर भाई तसं काहीच नसतंय. एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज inspired from something. A copy of a copy of a copy of a copy of a copy. Correct. Still like an artist is a whole concept. एक पुस्तक निघाली आहे त्याच्यावर पूर्णपणे स्टील लाईक अन आर्टिस्ट. अच्छा. की त्याच्यात हे शिकवले, इट्स फॉर डिझायनर्स मोस्टली, की तुम्ही असं कुठलीही गोष्ट नाही जे तुम्ही स्क्रॅच पासून 100% ओरिजिनल बनवू शकता, स्पेशली आजच्या काळात जेव्हा ऑलरेडी एवढं सगळं क्रिएटिव्हिटी घडून झालेली आहे ऑलरेडी, राईट. तर ह्या टाइमला तुमचं कुठला आयडिया असं येणं की आतापर्यंत कोणाला आलंच नाही, इट्स बॉर्डरलाईन इम्पॉसिबल. नाही शक्य. तुम्ही कसं व्हिज्युअली जर काय क्रिएट करत असता, इफ मला जर काय बनवायचं असेल आणि मी एकाकडून जर पूर्णपणे उचललो तर ते चोरी झाली. असं इट्स अ वाईड नॉन बिलीफ, राईट, की मी कॉपीराईट इन्फ्लुएन्स करलेलो त्यांचा किंवा मी त्यांचं पूर्ण काम चोरी करलेलो, राईट. तर ते त्याच्यामुळं त्याचा एक सोल्युशन म्हणून एक ऍडवाइस सॉर्ट ऑफ एक ते पुस्तक आहे स्टील लाईक अन आर्टिस्ट म्हणून. तर म्हणतात एका जागेहून सगळं उचलणं हे चोरी आहे, पण तुम्ही जर 100 जागेहून थोडं 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 उचलून तुमचं काय बनवत असाल तर ते इन्स्पिरेशन आहे. नाईस, राईट. तर ते स्टील लाईक अन आर्टिस्ट, मग ते होल बुकचा सॉर्ट ऑफ पॉइंट डायल्युटेड तेच आहे की एव्हरी आर्टिस्ट, ते म्हणून तर म्हणतात की ऍज अन आर्टिस्ट तुम्हाला कॉन्स्टंटली कंझ्युम करत जगावं लागते थ्रू युअर लाईफ. नॉट लाईक असं इंस्टाग्रामवर बसून कंझ्युम करणं म्हणणं गेलं ते, किंवा असं म्हणणं गेलं की तुम्ही बसून फक्त नुसतं कंझ्युम करत राहा. ते तुमचं जगणं हे एक कन्झम्पशन असावं पाहिजे की वेन यू आर लिव्हिंग. ते तुम्ही जसं थोड्या वेळाखाली म्हणलं होतं की गुलजारांना ते कविता कसं सुचली असेल की माझ्या पडोशीच्या घरातून माझ्या घरामध्ये सावली पडलेले आणि त्यांनी त्याच्यावर कविता लिहिल्या. बरोबर. ते तेव्हा सुचते जेव्हा माणूस ते लाईफला कंझ्युम करत असतो, राईट. आणि आपण असं छोटे छोटे गोष्टी कंझ्युम करत 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 आपण काय तर स्वतःचा बनवतो. आणि ते एक प्रोवर्ब आहे, तर ते कोणाचं आहे मला माहित नाही, मला पिंटरेस्टवर भेटला होता.
एक प्रोवर्ब असं आहे की आय एम एन अक्युम्युलेशन ऑफ एव्हरी पर्सन आय एव्हर मेट इन माय लाईफ. त्याचं अजून एक व्हेरिएशन मला हे जास्त आवडतंय की आय एम एन अक्युम्युलेशन ऑफ एव्हरी पर्सन दॅट आय एव्हर लव्ड इन माय लाईफ. ओके, नाईस. मी कॉफी माझ्या कुठल्या तरी एका मित्राला मित्र जसं बनवत होता ते मला पटलं म्हणून मी आता कॉफी तसं बनवतो. माझं त्याच्याशी बोलणं आहे का नाही त्याच्यावर इन्फ्लुएन्स नाही. माझं कुठल्या तर एका प्रेम माझं ते ज्याच्यावर होतं त्यांना कसं तर एका सॉर्ट ऑफ मॅगी आवडत होती म्हणून मी तशी मॅगी आता बनवतोय. तिच्या काय म्हणतात त्याला मेमरीमध्ये बनवतो असं नाही, पण ते आता मी सवय उचलली आहे. मी कुठल्या तर ऍक्टरचा चलना मला आवडलं लहानपणी, आता मी म्हणून तसं चलतोय. Right? Everything that you ever loved in your life, you're a jigsaw puzzle of those things. Correct. So like the environment or the nature in itself is निर्गुण. निर्गुणाची चोरी कशी. करेक्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर जो म्हणजे येत आहे की मग त्यानंतर एक प्रश्न येत आहे लोकांना, खास करून क्रिएटर्सला, की यार ही कन्सेप्ट कोणतरी आधीच बनवली यार, आता कसं. तर ते स्कॉर्सेसीची लाईन आहे ना त्याच्यावरती, की जोपर्यंत ती गोष्ट तुम्ही बनवलेली नाहीये तोपर्यंत ती गोष्ट तशी बनणार नाही जशी तुम्ही बनवणार आहात. तर म्हणजे मला काय म्हणायचंय, टॅरंटिनोनी बनवलेला पल्प फिक्शन आणि समजा उद्या मी बनवला पल्प फिक्शन, तर तो माझा पल्प फिक्शन असणार आहे. सो नॉट नेसेसरीली की तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे असं हे वाटायला पाहिजे की यार त्या कन्सेप्टवरती आधीच कोणीतरी, कारण भाई किती मोठं जग आहे. मग एवढ्या मोठ्या जगामध्ये तुला आलेली कन्सेप्ट दुसऱ्या कोणाला येणार नाही असं शक्य नाही ना. म्हणजे एकाच वेळेला कितीतरी करोड लोकांच्या डोक्यामध्ये ते आलेले असतील, त्यातले काही लाख लोक त्यावरती फक्त विचार करतील, त्यातले काही हजार लोक त्याचं काहीतरी लिहितील, आणि त्यातले काही शे वगैरे लोक त्याबद्दल काहीतरी कंटेंट बनवतील. रिक रूबेन म्हणून एक क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये. रिक रूबेन. मग त्यांनी त्यांच्या पुस्तकातही म्हणले आणि त्यांचे लय इंटरव्ह्यूज मध्ये त्यांनी म्हणले की युनिव्हर्स मध्ये थोडा असं मेटाफिजिकल आयडिया आहे त्यांचा, की युनिव्हर्स क्रिएटिव्ह आयडियाज असं सिग्नल सारखं सोडतो वर्ल्ड मध्ये, आणि तुम्ही हे सगळे क्रिएटिव्ह लोक अँटीना आहेत. तुम्हाला जेव्हा त्या आयडिया भेटला, हे मला क्रिएटर्सचा जो तुम्ही प्रश्न म्हणला की असं वाटावं की कोणीतरी अगोदर बनवलेलं असेल, किंवा मी परफेक्ट झाल्यावर हे बनवतो म्हणून टाळत असतो आपण त्या आयडियाला बनवायला. पण त्यानंतर युनिव्हर्स ते सिग्नल सगळ्या जगात सोडतो आणि आपण अँटीना सारखं ते क्रिएटिव्ह आयडियाला पकडतो. आणि जे माणूस त्या क्रिएटिव्ह आयडियाला पकडून सगळ्यात अगोदर जन्माला आणतो ते आयडिया त्याचा असतो. जर तुम्ही त्या आयडिया पकडलो आणि त्याला धरून बसलो आणि त्याला जन्माला आलं नाही, मग ते युनिव्हर्स तुमच्याकडून अपेक्षा धरून तुमचा वाट पाहत बसणार नाही. त्या आयडिया दुसऱ्याला जाणार आणि त्यांना बनवणार. मग ते आयडियाज आर नॉट युअर काय म्हणतात त्याला, जागीर नाही तुमची, जागीर नाही जोपर्यंत तुम्ही त्याला जन्माला आणत नाही. वा, ते तुमचा नाही, ते अजून युनिव्हर्सच आहे. त्यानं वेगवेगळ्या क्रिएटिव्हला ते देत राहणार आणि त्यानं त्याच्यात सगळ्यात चांगला एक्झिक्यूट केला. आणि मला तर त्याच्या पुढचंही म्हणायचंय की आता घेतला ना एखाद्याने आणि ज्यांनी सगळ्यात आधी घेऊन चांगला एक्झिक्यूटही केला, पण तुला आत्ता करा वाटायला ना, तुझं एक्सप्रेशन कर. इट विल बी युअर पॉइंट ऑफ व्ह्यू, की तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बनलेली ती स्टोरी असेल, अँड देअरफॉर इट विल बी ओरिजिनल. म्हणून मला ते म्हणायचंय की ती जी डिबेट आहे ती तिथं मला असं वाटतंय की एंड होते, की बिकॉज आफ्टर ऑल जेव्हा तुमच्या डोक्यात म्हणजे मर्डर मिस्ट्री 100 लोकांना सुचतात, पण फिंचरने बनवलेली मर्डर मिस्ट्री, बॉंग जून होनी बनवलेली मर्डर मिस्ट्री, आणि आपल्या इकडच्या रघुराम काय आपल्या यांचं नाव, रघुराम राजन आपले RBIचे गव्हर्नर होते. असं ह्याचा अंधाधूनचे डिरेक्टर रे, अंधाधून डिरेक्टर काय नाव, श्रीराम राघवन, रघुराम राजन. तर फिंचर, बॉंग जून हो आणि श्रीराम राघवननी बनवले. पण आहेच ना भाई, प्रत्येकाने आपापली मर्डर मिस्ट्री. जस्ट कॉज कोणीतरी एका आर्थरनं कुठतर एक शेरलॉक लिहिला म्हणून जर कुठं बंगालमध्ये बसलेला एका माणसानं ब्योमकेश बक्षी लिहिला नसता. करेक्ट.
तर आपल्याला भेटलंच नसतं, ते कथा भेटलेच नसते. एक्झॅक्टली. ते तुमचे एक्सपिरियन्सेस, तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचं जगाला बघण्याची डोळे, विजन जे आहे ते सगळं तुमच्या आर्टला इन्फ्लुएन्स करणार आहे. करेक्ट. ऍट द एंड. आणि जर तुम्ही ते करत नसताल त्या आर्टला हे करताना, एक्झिक्यूट करताना, तर तुम्ही कुठं तर माझ्या मते आर बिईंग इम्प्युअर टुवर्ड्स युअर आर्ट. करेक्ट. युअर नॉट डुईंग आर्ट. तुम्हाला तुमच्या क्राफ्टच्या बद्दल ऑनेस्ट राहायला पाहिजे. तुम्ही मग क्राफ्ट बनवणं गेलो, तुम्हाला ते बघून ते बनवावं असं वाटलं नाही, तुम्हाला त्याचा सक्सेस एम्युलेट करू वाटला, बरोबर, म्हणून तुम्ही क्रिएट केला. तुम्ही त्याच्यात स्वतःचं काहीच आणलं नाही. स्वतःची आत्मा एका कलेत अर्पण करणं हे कला आहे. आणि जर तुम्हाला अर्पणच करत नसतं तर ते कला कुठं झाली? क्या बात आहे, क्या बात आहे. लाख मोलाचं वाक्य. क्या बात आहे, बढिया. हेच ते सध्याचा डिबेट की AI आर्ट बनवलेला आर्ट असतो का, कारण वेगवेगळे आर्टिस्ट करून त्यानं चोरी केलेला कंटेंट बिना त्याच्या परमिशनची घेऊन त्याला जोडून काहीतरी बनवून देतो. मग ठीक आहे, आता तुमचं जे पॉइंट होता की जर आपण आताच म्हणलो की वेगवेगळ्या गोष्टींतून जर चोरी करून एकी जागी टाकली तर ती चोरी नसते, मग त्यानं तेच करलं नाही. पण त्याच्या आर्टला आर्ट का म्हणत नाही आपण? कारण त्याच्यात आत्मा नाही. बनवणाऱ्यानं एका कार्पेंटर सारखं स्किल घालून किंवा एका दगड शिल्पकार सारखा स्किल टाकून ते मूर्ती बनवली, पण त्याच्यात जर आस्था नाही तर ते देव झाला का? क्या बात आहे, बढिया. दुनिया किसी पे हारो तो जानो क्या जीत है ये दुनिया, एक डोर बांधी साथों जन्म का वो प्रीत है ये दुनिया, शेरों सुखन है रंगो चमन है सुरताल है ये दुनिया, खुश रंग